सोलो प्रवासाची हीच तर खरी गंमत असते. सोबत कोणी नसल्यामुळे बोलणारं ऐकणारं कोणी नसतं, पण मन मात्र सतत संवाद करत राहतं. आजचा हा प्रवास म्हणजे स्वतःशी झालेल्या दोस्तीचा माझा प्रवास आहे. आज पहाटे मी निघालोय डांगमोडे म्हणजे मसुरा या गावातनं पहाटे 5:45 वाजता निघालोय आणि आज मी माझ्या मावशीकडे म्हणजे देवरुख जवळ एक बोंडे नावाचं गाव आहे, त्या गावाला चाललोय. आणि बरीच वर्ष झाली मावशीला भेटलो नाहीये. मला मार्लेश्वर हे मंदिर पण बघायचंय. माझ्या असं लक्षात आलंय की ह्या सोलो प्रवासामध्ये वेगवेगळी वळणं येतात, डोंगर येतात, नद्या येऊन जातात. आपण हे सगळं मूकपणे पाहत राहतो. जगापासून आपण खूप दूर जातो आणि नकळत स्वतःच्या खूप जवळ येतो. हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. आपल्याला पुढे घेऊन जाणारी ही गाडी आपली मैत्रीण बनून जाते. मनात आलं, जीवन सुद्धा या रस्त्यांवरच्या वेगवेगळ्या वळणांसारखं असतं. चढ उतार, खाचखळगे, आपण त्याकडे कसं बघतो यावर आहे सगळं. हे सगळं गमतीने घेता आलं पाहिजे. हा राईड घेतला की सरळ साखरप्याला गाडी जाते. Continue for 27 kilometers. साखरप्याच्या पुढे 15 किलोमीटरवर देवरुख. गेले 4-5 दिवस झाले मी एकट्यानेच प्रवास करतोय. कोकण आणि कोकणातली गावं आणि पर्यटन स्थळ बघतोय, लोकांना भेटतोय. पण प्रवास जो आहे तो एकट्यानेच करतोय. मला असं जाणवतंय की जेव्हा तुम्ही बराच वेळ एकटे असता, प्रवासात असता, शांत असता, तेव्हा तुमचा स्वतःशी नेमका परिचय होतो. स्वतःला तुम्ही ओळखायला लागता. म्हणजे हे एक छान माध्यम आहे की कधी कधी आपण थोडंसं मौनात राहिलं पाहिजे किंवा एकटं राहिलं पाहिजे. हा प्रवास मला खूपच अनुभव देणारा होता असं म्हणेन मी. ह्यावेळेचा जो प्रवास आहे माझा, कोकण सिरीज जी काही मी करतोय, तो अनुभव मला अतिशय समृद्ध असा करणार आहे. हा संगमेश्वर देवरुख नॅशनल हायवे झालाय आणि त्यामुळे आपण फास्ट येतो. रोडचं काम चालू आहे पण तरी सुद्धा बऱ्यापैकी झालेला रोड आहे. राजापूर आणि लांजा याच्यामध्ये वाटोळ नावाचं एक गाव आहे. तिथून आतमध्ये टर्न घेतला की देवरुखकडे जाणारा रस्ता लागतो. देवरुखहून बोंड्याकडे जाताना एक सुंदर देऊळ दिसलं म्हणून थांबलो आणि समजलं की ही देवरुखची ग्रामदेवता श्री सोळजा देवी. फार सुंदर मंदिर आहे. आजूबाजूची जी 44 खेडेगावं आहेत त्या सगळ्या गावांची ही मालकीण असं म्हटलं जातं. ही ग्रामदेवता आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. श्रीकांत रघुनाथ शेट्टी. अच्छा, कधी असते यांची जत्रा वगैरे असते का? ही यात्रा एक सावकाईची याला असती देवदीपवाळीला. हां. देवदीपवाळीला आपल्याला गोल दोटा काही घातले जातात.
लोटांगण्यात यात्रा असती हम्म. चतुर्शीची. बोंड्याच्या आधी ही बाव नदी लागली. हिचं रूप किती छान आहे, शांत स्थिरचित्त. 5 मिनिटं थांबावंसं वाटलं. सकाळची 9:30-10 वाजले असतील. मी बोंडे गावामध्ये पोचलो. हे मावशीचं घर. आणि हे दोघं माझे मावस भाऊ. हा मंगेश आणि हा अमित. हां, हे काय आहे रे? अच्छा, काय नाव आहे याचं? मोती. काय आलं? मोतीने मला स्वीकारलं. हे असतं खरं प्रेम. खूप वर्षांनी मी गावाला आलेलो. सगळीकडे फिरून बघितलं. लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आता नवीन गोठा बांधलाय म्हणे. त्याचं नाव काय? कसं केविलवाणा बसलाय. याची आई म्हणे चरायला गेलेली. जनावरांचं गवत. या गवतामध्ये आम्ही लहानपणी भावंड लपायचो, लपाछपी खेळायचो. हा सगळा परिसर, ते सगळे दिवस आठवले. आता छोटंसंच वाटणारं हे श्रीरामाचं मंदिर लहानपणी किती मोठं वाटायचं. मंगेशनी मला या मंदिराच्या इतिहासाबद्दल थोडंसं सांगितलं. हे जे पंचायतन आहे हां, ते प्रभावकरांचे पूर्वी एक मूळ पुरुष, तर त्यांना ते स्वप्नात येऊन ते मिळालेलं आहे. अच्छा. आणि त्यानंतर त्यांनी रामनवमी उत्सव चालू केला. आणि तर रामनवमी उत्सवचे जवळजवळ हे 100 वर्ष पूर्ण झालेत. आणि 1985ला हे देऊळ बांधलं. जो रामनवमी उत्सव जो प्रभावकर कुटुंब जे साजरा करतं, त्याला तब्बल 100 वर्ष जास्त झालेली आहे. अच्छा. पण मग हे मंदिर कोणी बांधलं? हे मंदिर प्रभावकरांनीच बांधलेलं आहे. अच्छा. त्यांचं पर्सनल ट्रस्ट आहे. आणि प्रभावकरांनी बांधलेले उत्सवही ते स्वतः कुटुंबातर्फे साजरा करतात. त्याच्यात सगळे गावकरी सामील असतात. गावाला आल्यावर एकदम शांत व्हायला होतं. शहरांमधली ती गर्दी, ती स्पर्धा, या सगळ्यांपासनं आपण अशी लांब होऊन जातो. आणि मन असं शांत, स्वतःशी असं सिंकमध्ये येतं. थंडी आहे का मुंबईला? खूप चांगलीच थंडी आहे. नको आता, हे आहे ना श्रीखंड आहे. बरेच दिवसांनी मांडी घालून जेवायला मजा आली.
वहिनीनी अतिशय चविष्ट जेवण बनवलं होतं. थोडासा अतिशय साधं पण सुंदर जेवण होतं. आमटी, भात, त्याच्यावर तूप, बटाट्याची भाजी, मुगाची भाजी, घरचा तांदूळ होता, त्यामुळे मन तृप्त झालं. भर दुपारी आम्ही निघालो होतो मार्लेश्वरच्या डोंगरावर मार्लेश्वरचं मंदिर पाहायला. लहानपणी आलेलो इथे, पुसटच्या आठवणी आहेत. त्या गुहेमध्ये असलेलं एक मंदिर आहे आणि त्याच्यावर नागसाप येऊन बसायचा, ते आठवते. हे कुठलं गाव? मारळ. हां, मारळ. मारळ. आणि याच्या पुढचं मार्लेश्वर. मार्लेश्वरच्या अलीकडचं गाव आहे. बोंड्याची लोकसंख्या किती? ही पूर्वीची घर पद्धती, कौलार वगैरे सगळी घर. आता हे सगळे पत्रा, लोखंड आलं, बदल झाला. कौलारू घर काहीच राहिले दादा. नाही, आता स्लॅब, बंगले असे वाढले. सगळ्यात बदल. हे मार्लेश्वरचं प्रमुख द्वार. टुरिस्टच्या गाड्या बघून धडकीच भरली. मुख्य गेटच्या बाहेर गाडी पार्क करायला लागली. अशा पायऱ्यांनी सुरुवात झालेली आहे. पायऱ्यांची उंची छोटी असली तरी लांबी जास्त आहे. हा सगळा पसारा माझ्यासाठी नवीनच आहे, कारण माझ्या आठवणीतलं हे जे मंदिर आहे ते खूप वेगळं, साधं. एका डोंगरावर पायऱ्यांनी चढून गेलो होतो हे आठवते. दोन्ही बाजूला दुकानं असल्याचा एक फायदा मात्र होतो, ते म्हणजे वर पत्रा टाकल्याने डोंगरावर उन्हात चालत जायला लागत नाही. इथे चप्पल काढायची सोय आहे. मध्ये मध्ये काही दुकानांमध्ये असे पंखे लावलेले असतात आणि मग ते खूप आत्मीयतेने आपल्याला सांगतात, या बसा. आणि मग बसलं की मग त्यांच्याकडनं सरबत किंवा कोकम सरबत असं काहीतरी घ्यायला लागतं. असं साधारण अर्धा तास पायऱ्या चढाव्या लागतात. हा रखरखता डोंगर पावसाळ्यात काहीसा असा दिसतो. हे कुठलं कोकम आहे? नाही म्हणून एक तर पैसे नाही आहेत आणि वॉलेट गाडीत विसरलोय. गोड खाण्यासाठी आहे तो आंबट जेवण ते घेत्या कोकम येते टेस्ट करू एक पीस खाऊ गोड आहे खाऊ एक गोड कोकम ते खाण्यासाठी तुम्हाला घेऊन खाऊ. हा पित्तासाठी आहे, पित्ता उष्णता गरगरला थकवा कमी हा पित्तासाठी तो आंबट आहे. हा जो खाली गेलेला रस्ता आहे हा धबधब्याकडे जातो आणि हा वर मार्लेश्वर मंदिराकडे जातो. संपूर्ण पहाड आहे इथे. हा सगळा डोंगराचा भाग आहे चारी बाजूनी. चला आपण टॉपला आलेलो आहे. आता इथून 3-4 पायऱ्या उतरलं की मंदिर आहे आणि हे हा सगळा हा डोंगर आहे आणि ह्या डोंगरावरती हे मार्लेश्वर मंदिर आहे. चारी बाजूला हे मार्लेश्वर तीर्थस्थान आहे.
त्या गुहेमध्ये प्रत्यक्ष हे आहे. हे एक कुंड आहे, इथे 12 महिने पाणी असतं. हे एक प्राचीन गणपतीची मूर्ती आहे आणि हे गुहेमधलं मार्लेश्वराचं मंदिर आणि ही सगळी लाईन आहे त्यासाठी. मार्लेश्वराचं हे आतलं रूप. लाईट नसतात फक्त, पण त्या समयांच्या लाईटमध्ये मार्लेश्वर अतिशय छान दिसतो. आतमध्ये फोटोग्राफी करायला अलाउड नाही आहे, त्यामुळे मी हा स्टॉकमधला फोटो घेतला आहे, पण ते दर्शन फारच सुंदर होतं. अमितला परत बोंड्याला सोडून मी रत्नागिरीच्या दिशेने निघालो. वरवर जरी मी दाखवलं नाही तरी म्हाताऱ्या झालेल्या आजारी मावशीला बघून माझं मन अतिशय उदास झालं होतं. आज आणि उद्या मी रत्नागिरीत राहणार होतो. जेवढं जमेल तेवढं रत्नागिरी माझ्या नजरेने बघणार होतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला मला नक्की कळवा आणि पुढील भाग बघायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करा, लाईक करा, कॉमेंट करा. त्याने मला प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद.